जय जिनेंद्र सख्यानो. हॅशटॅग युनिकची हिरकणी या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. मी प्रणया दोशी आणि आज आपल्या सोबत आहे आगळी वेगळी सखी. रंगुणी रंगात साऱ्या रंग हिचा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय हिचा मोकळा, अशी ही आमची हिरकणी सौ रश्मी अभिजित मोदी. जय जिनेंद्र. रश्मी, तुझ्या माहेरच्यांना लातूरकर म्हणतात, पण आम्हाला माहिती आहे की तू मुंबईहून आली. तर मग तुझे माहेर मुंबई की लातूर? तसं तर माझे माहेर लातूर. लातूरमध्ये आमची जॉईंट फॅमिली होती आणि एक मशिनरीचे दुकान होते. मी 5वीत असताना पप्पांना मुंबईमध्ये फिल्म लाईनमध्ये जनरेटर लाईनची एक ऑफर आली होती, त्यामुळे आम्ही सगळे मुंबईला शिफ्ट झालो होतो. लातूरमध्ये मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होते आणि त्यामुळे मुंबईच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मी सहज ऍडजस्ट होऊन गेले आणि त्यामुळे मी लातूर आणि मुंबई दोन्ही माझे माहेरघर समजले. तुझ्या माहेरच्यांबद्दल काय सांगशील? माहेरचे नाव रश्मी संतोष गांधी. पप्पांबद्दल आताच सांगितले आहे. आणि मम्मीबद्दल सांगायचं झाले तर तिची होम शॉपी होती. सीझन प्रमाणे ती वस्तू विकायची. हे सगळे सामान ती स्वतः मुंबईला मार्केटमधून जाऊन आणत 2 ट्रेन बदलून लातूरला आणून विकत होती. त्या काळात एका महिलेसाठी हे सोपे नव्हते, पण मम्मीला माझ्या आजोबांचे म्हणजे तिच्या सासऱ्यांचा खूप मोठा सपोर्ट होता. पुढे आम्ही मुंबईला गेल्यावरही ती ब्लाऊज स्टिचिंग, फॉल बिडिंग करतच होती. अशा प्रकारे ती पप्पांना सतत आर्थिक मदत करत होती. ब्लाऊजवरून लक्षात आलं, एक किस्सा सांगते तुला. माझ्या आजोबांचे एक लंडनचे फ्रेंड होते. त्यांच्या घरच्या लेडीजचे डिझायनर ब्लाऊज बल्कमध्ये स्टिचिंग करता मम्मीकडे येत होते. त्या काळात आपल्याकडे ब्लाऊजची शिलाई 30 ते 40 रुपये होती व लंडनमध्ये $10 म्हणजे 500 रुपये असत. मम्मीला ते 250 ते 300 रुपये पे करत होते. तेव्हा त्या काळात 250 ते 300 रुपये म्हणजे खूपच छान. तू वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे असे मी ऐकले आहे. त्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय सांगशील? मुळात मला क्रिएटिव्हिटीची आवड असल्यामुळे मी स्कूल टाइम पासून वेगवेगळे क्लासेस करत होते, जसे सॉफ्ट टॉयज मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, बेसिक पार्लर, रांगोळी, मेहंदी वगैरे. मी त्याचे क्लासेस व ऑर्डर घेत होते. मी गुलबर्गा व मोडलिमला पण जाऊन ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस घेतले आहेत. 10th नंतर मी डिप्लोमा इन होम सायन्स केले. त्यात मला योगा, कुकिंग, स्टिचिंग, हाऊसकीपिंग, चाइल्ड डेव्हलपमेंट असे सब्जेक्ट्स होते. पण मला कोर्स पूर्ण करता आला नाही, कारण मला कावीळ झाली होती. म्हणून मी फायनल एक्झाम्स देऊ शकले नाही. माझा 2 वर्षाचा मेडिकल गॅप झाला. मेडिकल ट्रीटमेंट दरम्यान मी पुण्यामध्ये लिबर्टी इन्स्टिट्यूट मधून फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला व मग एक्सटर्नल 12th कॉमर्स दिली. मग तू टीचर ट्रेनिंग कधी केले? 12th नंतर डिप्लोमा इन ऑफिस ऑटोमेशन अँड ग्राफिक्सचा कोर्स केला आणि त्याच्याबरोबर टीचर ट्रेनिंग SIS कॉलेज मुंबईमधून अटेंड केले. मग मी 3 वर्ष कॉन्व्हेंट स्कूलमध्ये व्हॉलेंटरी जॉब करत करत FY, SY आणि TY BComच्या एक्सटर्नल एक्झाम्स पण दिल्या. घरी ट्युशन्स पण घेत असल्यामुळे मी इंडिपेंडेंट झाले. त्याच काळात आवड म्हणून मी सुगम संगीतच्या 2 परीक्षा पण दिल्या होत्या. डिग्री होताच माझे लग्न झाले. मग लग्नानंतर तू पंढरीत कशी ऍडजस्ट झालीस? सासरी येऊन मी सौ रश्मी अभिजित मोदी झाले. तसे तर मी जॉईंट फॅमिलीमध्ये मोठी झाले होते असल्यामुळे इथल्या जॉईंट फॅमिलीमध्ये लगेच ऍडजस्ट झाले. सासू सासऱ्यांच्या सपोर्टमुळे महिला मंडळ जॉईन केले व वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये पण भाग घेत होते. मी तेव्हा 3री 4थी सुगम संगीतच्या परीक्षा पण दिली. मावस सासूबाईंच्या सपोर्टमुळे मी मिसेस पंढरपूर, ओरिफ्लेमचे मेकअप कॉम्पिटिशन व फॅशन शो मध्ये भाग घेतले होते, जिथे माझ्या डान्स ऍक्टिव्हिटीला पण वाव मिळाला होता. तू एवढे वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले व स्वतःच्या पायावरही उभी होतीस, तर तुला असं कधी वाटलं नाही का लग्नानंतर की आपण बाहेर जाऊन एखादा जॉब करावा? माझी आधीपासूनच इच्छा होती की फॅमिली टाइम बघून पार्ट टाइम काहीतरी करावे. मग मी घरगुती पार्लर, लेडीज ड्रेस स्टिचिंग करत होते. त्याचबरोबर माझ्या मुलीच्या अभ्यासासोबत मी CBSE स्कूलच्या मुलांची ट्युशन घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मी 14 वर्ष ट्युशन घेत होते. लॉकडाऊन नंतर माझे एक्सपिरियन्स बघता मला CBSE स्कूलमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली. तिथे मला वेगवेगळ्या सेक्शनच्या वयाच्या टीचर्स सोबत राहून बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. ॲज वी ऑलवेज से, देअर इज नो एज लिमिट फॉर लर्निंग.
सध्या मी मुलाची 10th असल्यामुळे स्कूल जॉबचा ब्रेक घेऊन त्याच्या स्टडीकडे लक्ष देत देत मिस्टरांचे बिझनेसचे काम पाहते. कौतुक वाटलंय की तू फॅमिलीला प्रथम प्राधान्य देतेस. मला जसं आठवतंय तू मंडळातून ब्रेक घेतला होतास तो यासाठीच. नंतर तुझी रिएंट्री खूप दमदार झाली होती. आपल्या मंडळाच्या जवळपास प्रत्येक मीटिंगच्या तू काढलेल्या फोटोमुळे बहार येते. आठवणींचे सुवर्ण क्षण तू कैद करतेस. एक शिक्षिका आणि पालक म्हणून तू आम्हाला तुझ्या अनुभवातून काही मेसेज देशील? ॲज अ टीचर और पॅरेंट म्हणून माझ्या अनुभवातून मला सगळ्या पॅरेंट्सला असं सांगावंसं वाटते की तुम्ही तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका. तसेच तुमच्या स्वतःच्या दोन्ही मुलांमध्ये पण करू नका. कारण प्रत्येक मुलाची चॉईस ही वेगळी असू शकते. त्यात तो टॉप करू शकतो. जसं आता माझी मुलगी जी शिक्षणात अबाव ॲव्हरेज आहे व मुलगा ॲव्हरेज आहे. मुलीने डिझाईन सीईटी मध्ये महाराष्ट्रातून 14वा रँक मिळवून टॉप केले आहे, तर मुलगा स्पोर्ट्स, कुकिंग, डान्सिंग, ड्रॉइंग मध्ये टॉप करतोय. छान वाटले तुझ्या मुलीबद्दलचे वेगळे क्षेत्र निवडलेले ऐकून. सहसा आपण पाहतो की बरेच जण डॉक्टर किंवा इंजिनियर हे क्षेत्र निवडतात. तुझी मुलगी डिझाईन या क्षेत्रात आहे, तर त्या क्षेत्राबद्दल काही माहिती देऊ शकशील? डिझाईन करता क्रिएटिव्ह माइंड आणि ड्रॉइंग खूप इम्पॉर्टंट आहे. स्कूल ड्रॉइंग एक्झाम जसे की एलिमेंटरी, इंटरमिडिएट काही कंपल्सरी आहेत. आणि डिझाईनच्या ऍडमिशन करता कोणत्याही फील्डमधून जसे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तुम्ही 12th पास असणं कंपल्सरी आहे. 12th बरोबर डिझाईनच्या एंट्रन्स एक्झाम्स द्यावे लागतात, जसे की NID, USET, महाराष्ट्र डिझाईन सीईटी पण असते. बॅचलर ऑफ डिझाईनच्या ऍडमिशन नंतर तुम्ही फॅशन डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, गेम डिझाईन, फिल्म मेकिंग, ऍडव्हर्टायझिंग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर करू शकता. सुपर. डिझाईनची आवड असणाऱ्यांसाठी ही एक नवीनच संधी आहे. हो. मनमिळावू आणि बोलक्या स्वभावाने सर्वांच्या मनात घर केलेली, लग्न होऊन मुंबईहून पंढरपूरला आली तरी जराही शेकी न मिळवता सगळीकडे साधेपणाने वावरण्याची तिची कलाच तिच्या व्यक्तिमत्वाला उठवदार बनवते. अशी ही आमची उत्साही #युनिक हिरकणी. अशाच आमच्या युनिक हिरकणींना जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.